दुर्जनाची गंधी विष्टेची परी, देखोनिया दुरी व्हावे तया, ऐका हो तुम्ही मात हे सज्जन, करो संघष्ट नये बोलो. दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ वाणी, रजस्वला स्रवे तैसी. दुर्जनाचे भय धरावे त्यापरी, पिसाळल्यावरी धावे श्वान. दुर्जनाचा भला नव्हे अंग संग, बोलिलासे त्याग देश त्याचा. तुका म्हणे किती सांगावे पृथक, अंग कुंभी पाक दुर्जनाचे. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन, करू संघष्ट नये बोलो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून परमार्थाची साधना करणारी जी साधक मंडळी आहे त्यांच्याकरता अत्यंत अत्यंत महत्वाची अशा प्रकारची सूचना करतायत. कुठल्याही सध्याच्या प्राप्तीकरता ज्या वेळेला साधन केलं जातं, उपाय केला जातो, त्यावेळेला त्या उपाय कर्त्याला जर साध्यापर्यंत पोहोचायचं असेल, खरोखर साध्या करताच त्यांनी उपाय सुरू केलेला असेल, तर त्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या दोन गोष्टी या आहेत की जी साधना आपण करतोय, ज्या मार्गाने आपण चालतोय, जो उपाय आपण स्वीकारलेला आहे, ज्या साधनावर आरूढ झालेलो आहोत, त्या साधनाला प्रतिबंधक कोणते घटक आहेत आणि सहाय्यक कोणते घटक आहेत हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. केवळ आम्ही साधना करतोय आता काही अडचण नाही असं म्हणून जर तो साधना करत राहिला, त्याचे प्रतिबंधक जे घटक आहेत ते समजून नाही घेतले, त्याला सहाय्यक उपकारक जे घटक आहेत त्यांना समजून घेतलं नाही, जे सहाय्यक घटक आहेत त्यांना जवळ केलं नाही, जे प्रतिबंधक आहेत त्यांना टाळलं नाही, तर त्याला करोडो जन्म साधनच करत राहावं लागतं, पुन्हा तो साध्यापर्यंत कधी जातच नाही. त्यामुळं साधना करणाराला या दोन गोष्टी समजावून घेणं आवश्यक आहे. जसं आता इंग्रजी औषधाचं वेगळं आहे, असं म्हणावं वाटतं की ही इंग्रजी औषध आहेत ना ती ज्यांनी शोधून काढली, सगळ्या बाबतीत नाही पण बऱ्याच अंशी, तर ही औषधच अशी आहे की त्यांनी रोग जाऊ नये आणि औषध घेत राहावं. म्हणजे ते औषध निर्माण करणारी फॅक्टरी आणि देणाऱ्या डॉक्टर लोकांचे धंदे व्यवस्थित चालावे अशाच करता ती औषधं काढलेली की काय असा संशय यावा अशी ती औषध आहेत महाराज. मग ते शुगरवरचं औषध असेल, ब्लड प्रेशरवरचं औषध असेल, व आणखीन जे अशा प्रकारचे असाध्य रोग आहेत ते फक्त तेवढ्या पुरतं ते वेदनेपासून त्याला बरं करतात, कायमचा रोग दूर करतच नाही. ते असं वाटतं की कायमचा दूर करण्याकरता ते काढलेलेच नाही. जे एवढे बुद्धिमान संशोधन करतात त्यांना त्या रोगा पूर्ण घालवण्याचं संशोधन करता येत नाही असा आरोप त्यांच्यावर करणं म्हणजे अन्याय करणं आहे त्यांच्यावर. आणि मग ही अशी औषधं का हे तुम्ही मरेपर्यंत घ्यायची, त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की कंपनीवाल्यांना आणि डॉक्टर लोकांना जागवायचंय त्यांना. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते हर्बल वगैरे हे जे औषध आहेत ना जे मेडिकल मध्ये नाही मिळत पण काही ठराविक लोकांकडे, त्याच्यामध्ये 50-60% त्यांना हे दिलं जातं, सवलत दिली जाते विकणाऱ्याला. तर प्रत्यक्ष ते उत्पादन करायला किती खर्च येत असेल, ते तर काही फुकट नाही आणलं देत.
पण पूर्वी आयुर्वेदाची वगैरे जी औषधं होती वैद्य लोक देत होते, तर त्या वैद्याच्या औषधाचं औषधापेक्षाही कुपथ्य आणि पथ्य यांच्यावर जास्त जोर होता. या औषधाचा तुम्हाला गुण यावा असं वाटत असेल तर जोपर्यंत हे औषध चालू आहे तोपर्यंत तेलकट खायचं नाही, आंबट खायचं नाही, अमकी वस्तू खायची नाही, तमकी, असं ते सांगत असत. कारण या वस्तू जर खाल्ल्या तर त्या वस्तू औषधाची पावर संपून टाकतात आणि मग तुमचा रोग घालवायला त्याच्यात ताकदच राहत नाही. त्याच्यामुळे या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि हे औषध मग मधात घ्या, दुधात घ्या, ताकात घ्या, तुपात घ्या, गरम पाण्याबरोबर घ्या, सकाळी उठल्याबरोबर. का तर हे जे घटक आहेत ते औषधाची शक्ती वाढवतात. शेतकरी जी माणसं आहे, आता विद्यार्थ्यांना नाही लक्षात द्यायचं, पण शेतकरी जे लोक आहेत त्यांच्या लक्षात येईल. पूर्वी विहिरी करायचे, जर खडक लागला तर त्याला हे घ्यायचे, सुरुंग घ्यायचे. तर त्या सुरुंगाचं असं आहे, त्या सुरुंगाला खाली पोकळी नाही लागली पाहिजे. एक संग दगड असेल तर मग तो दगड फोडतो तो सुरुंग, पण त्याला अगदी दोरी एवढी खाली जागा असेल तर ते तिकडे निघून जातं. त्या सुरुंगाचा काहीच फायदा होत नाही. एवढं ते घेतलेलं ठासलेलं ते फुसफुस नुसतं छिद्र राहत. तसं भक्ती करत असतानाही दोरी एवढी सांजरी सापडली त्याला तरी ती सगळी भक्ती त्याच्यातून निघून जाते आणि याच्यात नुसतंच बोळकं राहत. त्यामुळं भक्ती या साधनाची सहकारी साधनं कोणते आहेत आणि प्रतिबंधक साधनं कोणते आहेत, भक्ती करणाऱ्यांनी ती समजून घे. अर्थात भक्ती जर म्हणजे साध्याकरता, भगवत प्राप्ती करता, भगवंताच्या संतोषाकरता, जीवनात मुक्त होण्याकरता करायची असेल तर, ज्याचं साध्यच हे नाही त्याच्याकरता हा काही प्रश्नच येत नाही. तर त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आपलं काय होतं, भक्ती जन्मभर चालू असते, फरक काहीच दिसत नाही. ठीक आहे, हळूहळू का होईना पण फरक तर पडायला पाहिजे का नाही. उलट भक्ती करत नसताना जेवढी वृत्ती चांगली असते तेवढी कीर्तन भजन करायला लागल्यावर जर राहत नसेल तर ही आपली भक्ती कोणत्या दिशेनं चाललेली आहे. आणि अशी निरर्थक साधनं संतांनी का सांगितली असा संतावर आरोप येईल. महाराज, भक्ती करून आपल्या जीवनामध्ये जर फरक पडत नसेल तर आपण पाखंडी आहोत. पाखंडी हे लक्षात ठेवा. आपण जगाला हे दाखवून देतोय की या भक्तीला काही अर्थ नाही आणि आचरणाने दाखवून देतोय. का नाही फरक पडत, तर त्याची हेच कारण आहेत की आम्ही सहाय्यक साधनं आणि प्रतिबंधक साधनं ही समजून घेतली नाहीत. जे प्रतिबंधक आहेत त्यांना दूर ठेवलं नाही आणि जे सहाय्यक आहेत त्यांना जवळ केलं नाही. आणि त्यामुळं आमच्या भक्तीच्या साधनाची शक्ती कमी होऊन ती साधनं अशक्त झालेली आहेत आणि अशक्त साधनं हे साध्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत. तेव्हा अशा प्रकार त्यातली त्यात सहाय्यक साधनापेक्षाही प्रतिबंधक साधनं समजून घेऊन ती टाळावी लागतात. मित्रापेक्षा शत्रूला समजून घेणं गरजेचं असतं. जर आम्हाला आमचे शत्रूच नाही समजले आणि मग मित्र म्हणून त्यांना जवळ केलं तर ते आपलं नुकसान करणार, प्रश्नच येत नाही. असं म्हटलेलं आहे
की निषिद्ध हे पूर्ण अशा प्रकारचं टाकावं लागतं. विहित शक्तीनुसार आचरण करावं लागतं. धर्माचं आचरण करायचं असेल तर जशी आपली शक्ती असेल तसं करता येतं, पण जे निषिद्ध आहे म्हणले शक्ती असेल तसं टाकावं मग नाही, निषिद्ध पूर्णपणे टाकावं लागतं. तसं भक्तीमध्ये जे निषिद्ध आहे, जे प्रतिबंधक आहे, असे जे घटक आहेत त्या घटकाशी भक्तीची साधना करणाऱ्या साधकांनी टाळावं म्हणून तुकोबाराय या अभंगातच नाही, आता 5-7 अभंग तशाच धर्तीचे आहेत. हे प्रकरणच आहे जसं काही त्याच्याशी त्याविषयी सावधान करतात. भक्ती करणाऱ्यांनी जे टाळायचं आहे त्याच्यामध्ये जे अनेक वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये दुस्संग म्हणजेच दुर्जनाची संगती हा अत्यंत महत्वाचा भाग. जसं भक्ती करण्याकरता सज्जनाची संताची संगती अति आवश्यक आहे, तशीच भक्ती करणाऱ्याकरता दुर्जनाच्या संगतीचा त्याग अति आवश्यक आहे. तुकोबाराय म्हणतात की ही दुर्जनाची संगती जी आहे, दुर्जन व्यक्ती जी आहे, तर त्या दुर्जन व्यक्तीला कसं मानावं आणि आपण त्याच्याशी कसा व्यवहार करावा हे सांगत असताना सांगतात, दुर्जनाची गंधी विष्टेची परी देखोनिया दुरी व्हावे तया. दुर्जनाचा दुर्गंध हा विष्टेसारखा असतो, विष्टेसारखा. आणि मग ते दिंडी बरोबर याचा चांगला अनुभव येतो. त्यातली त्यात ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी बरोबर जाणाऱ्याला तर फारच अनुभव येतो. दुपारी थांबली, जेवण वगैरे झालं म्हणजे सकाळी खूप लवकर उठावं लागतं, कारण 3 वाजताच वळकड्या टाकाव्या लागतात, नाही तर डोक्यावर घेऊन चाल ट्रक पुढे जातात. त्याच्यामुळे 3 वाजल्यापासून इच्छा नसली तरी जागावं लागतं. आणि मग दुपारी सकाळून चालला, दुपारी जेवला की आपोआपच झोप येते त्याला. मग आता झोप निवांत कुठंतरी चला पुढं भजन बुडलं तरी काय हरकत नाही, पण झोप तर व्हायला पाहिजे. नियमाची माणसं वेगळी, बाकी त्याचं तसं काही नाही राहत. काही महाराज पहिल्या 20व्याच्या पुढे येतात. दिंडेवाल्याच आहे का तसं काही नसतं. त्यांनी जर भिशी भरलेली असली तर कुठं मर, फक्त खायला वेळेवर ये, जाय तिकडं बोंबलं. आणि मग ते झाडलंय तिथं कुणीच नाही दिसत, चौकड गर्दीच राहते, ते झाडलंय कुणीच नाही तिथं, चला तिकडं असं पायी चालत जातात. बरं सकाळपासून चालले जातात, तिथं गेल्यावर कारण अगोदरच्या लोकांनी कार्यक्रम करून ठेवलेले असतात. तिथं नाही थांबत माणसं तिथं उन्हात. मग उन्हात गोंगता घेऊन पडतात, पण घाणीच्या जवळ नाही पडावं वाटत. दुर्जनाची आपलं विष्टे गंधी, जसं विष्टेची घाण माणसाला आवडत नाही त्यापासून तो दूर राहतो, दुर्जन मनुष्य ही विष्टेसारखा दुर्गंधी समजावा. विष्टा आणि दुर्जन यांची तुलना केली आणि 2च पर्याय ठेवले. एक तर तुम्हाला विष्टेजवळ बसावं लागेल, नाही तर दुर्जनाजवळ बसावं लागेल. तिसरा तुमच्याकरता पर्याय नाही, तर म्हणा विष्टेजवळ बसावं. म्हणजे गुरुवारी वैकुंठवासी नथुसिंग बाबा नेहमी सांगत असत, संडासात बसलं तरी चालेल माणसाला, संसारिक माणसात नाही बसावं. तिथं संसारिक माणसात म्हणायचं. इथं तर दुर्जनाचा प्रश्न आलेला आहे. का? त्यांच्या अंतःकरणातले जे विचार असतात ते विचार, म्हणजे त्या विचाराची घाण ही त्याच्या श्वासातून त्या संस्काराची बाहेर पडत असते. आणि त्याच्या सानिध्यात जरी आपण असलो तरी आपल्या श्वासातून ती आता अंतःकरणाला जाऊन भिडते. म्हणून विष्टेसारखा, विष्टेची जशी घाण समजून मनुष्य लांब राहतो, तसं दुर्जनापासून लांब राहावं. दुर्जनाची गंधी विष्टेच्या परी देखोनिया दुरी
व्हावे तया. कुणाला सांगतात हे? ऐका हो तुम्ही मात हे सज्जन, करू संघष्टन नये बोलो. अहो सज्जन मंडळी, तुम्ही ही गोष्ट ऐका. अर्थात सज्जना करता. इथं सज्जन शब्दाचा अर्थ काय करायचा? तेव्हा सच्च्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा जो मनुष्य आहे त्याला या ठिकाणी काय म्हटलेले? सज्जन म्हटले. स्वरूप झालेला जो महात्मा आहे त्यालाही काय म्हणतात? सज्जन म्हणतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, ह्याची कृपादान देत. तिथं सज्जन शब्दाचा अर्थ वेगळा, इथं सज्जन शब्दाचा अर्थ वेगळा. अनेक अर्थी ज्या वेळेला शब्द असतो त्यावेळेला प्रसंग पाहून तो अर्थ घ्यावा लागतो. सामाजिक शब्द आहे सज्जन, सज्जन. तेव्हा सच्च्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा जो साधक आहे त्यालाही काय म्हटलं जातं? सज्जन म्हटलं जातं. अशा सज्जनांना तुकोबाराय सांगतात की अहो हे सज्जन, हे मात तुम्ही ऐका हो. जी आज मी तुम्हाला गोष्ट सांगतोय ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत आवश्यक आहे, तुमच्या अत्यंत फायद्याची आहे. जर हिच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या जीवनामध्ये हानी होऊ शकते. म्हणून तुम्ही लक्ष देऊन अशा प्रकारचं गांभीर्यपूर्वक मी जे सांगतोय ते तुम्ही ऐका. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन. काय सांगताय तुकोबाराय तुम्ही? तर या दुर्जनाची दुर्गंधी विष्ठेप्रमाणे समजून तिच्यापासून तो त्या दुर्जनापासून तुम्ही काय राहा? दूर राहा. करू संघष्टन नये, त्याच्याशी संगती करू नये, मैत्री अशा प्रकारची करू नये. दुर्जनाची मैत्री करू नये, त्याच्याबरोबर बसू नये, त्याच्याजवळ जाऊ नये, त्याच्याकडे जेवू नये, त्याला जेवायला बोलवू नये, त्याच्या लग्नात जाऊ नये, त्याला लग्नात बोलवू नये, त्याच्या 10व्या 13व्याला सुद्धा नाही जावं. संगठन, त्याची संगती करू नये. कोणाची? दुर्जनाची. आणि बोलू नये. संगती नाही पण कुटुंबामध्ये भेटला तर सुद्धा त्याला टाळावं, त्याच्याशी बोलू सुद्धा अशा प्रकारचं नाही. करू संघटन नये बोलो. मग तू कोणीही असला तरी, आपला भाऊ असला तरी, आपली आई असली तरी, आपला बाप असला तरी, आपला शेजारी असला तरी, कोणीही असला तरी, जर दुर्जनाचं लक्षण त्याच्या ठिकाणी बसत असेल आणि आपल्याला जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल, त्याच्याकरता आपण साधना करत असो, तर त्याला टाळलं पाहिजे. तुकोबारायांनी स्पष्ट केलेले. प्रल्हादे जनक, विभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादानी जन्म देणारा बाप दुर्जन होता, त्याला टाळला. विभीषणाने मोठा भाऊ असणारा रावण दुर्जन असल्यामुळं त्याचा त्याग केला. आणि भरतानी तर सगळ्यावर कमाल केली. जन्म देणारी आई, मातृदेवो भव म्हणून वेदाने ज्या विषयीची माहिती दिलेली अशा प्रकारची आई आणि राज्य, या दोघांनाही निंद अशा प्रकारचं समजून त्या दोघांचाही काय केला? त्याग केलेला आहे. तेव्हा कोणीही असो, नये करू संघटन नये बोलो. दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ, वाणी रजस्वला श्रवे तैस. तर कधी त्याची संगती करू नये, कधीच करू नये. कारण त्याच्या अंगी विटाळ अखंड. दुर्जनाच्या अंगामध्ये अखंड विटाळ असतो. अखंड माणसाला विटाळ असतो. कुणी मेलं तर काही दिवस विटाळ राहतो, कुणी जन्मलं तर काही दिवस विटाळ असतो. महिलांना रजस्वला अवस्थेमध्ये 4 दिवसाचा काय असतो? विटाळ असतो. म्हणजे काही ठराविक मर्यादित कालाचा विटाळ असतो. दुर्जन हा अखंड विटाळसा असतो. अखंड. आणि मग
विटाळसा असल्यामुळं त्याला स्पर्श करणं, त्याच्याचं खाणं, त्याच्याशी बोलणं हे निषिद्ध मानलेलं आहे, अपवित्र अशा प्रकारचं आहे. तो अखंड विटाळ आहे. त्याची वाणी म्हणजे जसं रजस्वलात घाण अशा प्रकारचं रक्त बाहेर जातं, तसं त्याची वाणीतून घाण शब्द बाहेर येतात. त्याचं जे बोलणं असतं तर त्याच्या अंतःकरणामध्ये जे वाईट संस्कार असतात त्या संस्काराने, त्या वासनेने, त्या विचाराने प्रयुक्त त्याचं बोलणं असतं. त्याच्यामुळं अशा प्रकारचं बोलणं ऐकू नये, अशा प्रकारचं बोलणं वाचू नये, अशा प्रकारचं बोलणं करणाराचा सहवास करू नये. हे खूपच सांभाळावं लागतं परमार्थ करणाऱ्या. म्हणजे आपण एवढं गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष नाही देत, पण दुर्लक्ष करण्यासारखा हा विषय नाहीये. संगती अति प्रभावशाली आहे, अति प्रभावशाली. म्हणजे जसं चांगल्याची संगती चांगला प्रभाव करते, तसंच वाईटाची संगती वाईट प्रभाव करते. तुकोबारायांनी जडावर महाराज संगतीचा परिणाम होतो, चेतनावर होईल याच्यात काय विशेष आहे? जडावर संगतीचा परिणाम होतो. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, तर काय जे न देखे रवी ते देखे. कवी तुकाराम महाराजांना कुठं हिरा भेटला होता काय माहिती. आता आपल्याला भेटतात संध्याकाळच्या वेळेला. हिरा म्हणजे रत्न, नवरत्न आहे, त्यामध्ये हिरा एक रत्न आहे, खूप महाग असतो आणि अति कठीण असतो. हिऱ्याची परीक्षाच ती आहे. तुकोबाराय म्हणतात, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी. ऐरणी हिरा ठेविता आणि घनी मारिता. ऐरणीवर हिरा ठेवायचा आणि वरून घनाने मारायचा. घन एका हाताने नाही मारता येत. पकवाजाची हातोडी ठीक आहे, ती एका हाताने मारता येते. घन एका हाताने उचलणार बी नाही तर मारायचा प्रश्नच नाहीये. घन म्हणजे तो सुतळा एवढा मोठा असो, आपल्याला तर दोन हाताने बी नाही उचलायचा. ते ठराविक लोक ते लोहाराच्या बाया वगैरे ते उचलतात ना, आणि मग त्याला असं बी हाणता येत नाही घणाला, असं फिरवून दणका द्यावा लागतो. लाल केलेलं लोखंड त्याच्यावर दणका दिला की लोखंड असं पसरतं महाराज, लोखंड पसरतं, एवढा त्याचा टोला असतो. असा हिरा ऐरणीवर ठेवला आणि वरून घनाने टोला मारला तरीही जो फुटत नाही तो त्या ऐरणीत घुसतो, पण फुटत नाही. फुटला की समजायचं नकली आहे. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा. एवढा कठीण असणारा हिरा, पण जर हिरा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ढेकण गेला, आणि हिऱ्याची ढेकणाची काही कालापुरती संग. आता हिरा जड आहे, ढेकण चेतन आहे, पण हिरा काय आहे? जड आहे. तो जर तिथं ठेवला राहिला तर एवढा कठीण असणारा हिरा नुसता असा दाबला की होतो त्याचा चुरा. ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगी नाडीला साधू. म्हणून शेतकरी, कांदे वगैरे करणारे शेतकऱ्याला 8 दिवसाला चाळणी करावी लागते. का चाळणी करावी लागते? ती एखादं जर नासलेलं असलं तर त्याला बाजूला फेकतात. जर काय बाजूला फेकायचं? आपल्या शेतात निघालेलं आहे, त्याच्याकरता कष्ट केलेले, बाजूला का फेकायचं? बाजूला याच्याकरता फेकायचं की त्याला जर तसंच ठेवलं तर अख्खी चाळी व्हायला लागते, सगळ्या चाळीला नाचतो. म्हणून नासलेलं बाजूला फेकलं जातं. आता चांगले जास्त असलं आणि एखादं नासलेलं असलं तर ते बाजूला फेकता येतं, पण अनेक नासलेले असले तर चांगल्याने बाजूला निघावं तिथून. तेव्हा दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ आणि रजस्वला. दुर्जनाचे भय धरावे त्यापरी.
पिसाळल्यावरी धावे श्वान. तुकोबारे म्हणतात दुर्जनाची भीती तशा प्रकारची बाळगावी. कशा प्रकारे? पिसाळलेल्या कुत्रे पाहिले की माणसं जशी घाबरतात, भीती धरतात, कारण ते कोणाला पण चावतं. आणि पिसाळलेलं कुत्रं चावलं तर माणसं सुद्धा काय होतात? पिसाळतात. जनावराला चावलं तर जनावरही पिसाळतात, मरतात. तर पिसाळलेल्या कुत्र्याला जसं घाबरावं तसं या दुर्जनाला घाबरावं. त्या दोघांची तुलना केली, पिसाळलेलं कुत्र आणि दुर्जन. तर मग पिसाळलेलं कुत्र चांगलं का? तर ते एकदा मारील. पिसाळलेलं कुत्र डसलं तर त्याचं विष फक्त स्थूल शरीरामध्ये पसरलं जातं आणि एकदा स्थूल शरीराला हात धुवावा लागतो, कारण दुसऱ्या वेळेला दुसरं स्थूल शरीर त्याचा काही संबंध नाही राहत. पण हे दुर्जनाचं जे विष आहे तर ते स्थूल शरीरात नाही, ते सूक्ष्म शरीरामध्ये भिनलं जातं. आणि मग स्थूल शरीर हजार जरी बदलली तरी सूक्ष्म शरीर तेच राहत. म्हणून पिसाळलेल्या कुत्र्यापेक्षाही घातक अशा प्रकारचा हा दुर्जन आहे असं समजावं. दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग, बोलेला से त्याग देश त्याचा. म्हणून दुर्जनाचा अंगसंग भला नव्हे. दुर्जनाच्या शरीराचा संग, तशी संगती मानसिक असते. मानसिक तर खराब आहेच आहे, पण स्थूल शरीराचा संबंध सुद्धा त्याचा काय चांगला नाहीये. दुर्जनाचा अंग. म्हणून तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू तरी पडे बाधू संगष्टने. अग्नीसारखा जरी साधू असला पण दुर्जनाच्या संगतीत आला, मग लोकांना वाटतं मग तो कसं काय सुधारायचा. आपण जर त्याला आपल्यात घेतलंच नाही, त्याच्या जवळ गेलोच नाही, त्याला जवळ येऊ दिलं नाही, मग तो सुधारायचा कसा. म्हणजे त्याला सुधारायची जबाबदारी आपल्यावर नाही. आपल्याला सुधारायची जबाबदारी आपल्यावर आहे. त्याला सुधारायची जबाबदारी संतावर आहे, ते संत त्याला सुधारतील. आपण साधक आहोत. साधकाची अंतःकरण ही तांब्या आणि पितळाच्या भांड्यासारखी असतात. साधूचं अंतःकरण सोन्यासारखं असतं. ते 100 वर्ष मातीत राहिलं तरी गंजत नाही, सोनं शुद्ध असेल तर. पण पितळाच्या तांब्याचं भांडं असं असतं, नाही वापरले, नुसतेच वळणीवर असले, वळचणीवर, तरी काय होतात? खराब होतात, तरी त्याला घासावं लागतं. तेव्हा साधकांनी कोणाला सुधारण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याचा जास्त प्रयत्न करावा. आपण आपल्याकरता सुधारायचं असतं, त्याच्याबरोबर जर कोणी सुधारत असेल तर बोनस समजायचा तो. पण दुसऱ्याला सुधारणं हा पगार नाहीये, कारण जो सुधारला नाही त्याच्याकडून दुसरे सुधरतच नसतात. फारच आम्ही कीर्तनकारांनी महाराज लोकांच्या उद्धाराचा ठेका घेतलेला आहे, जो की आमचाच उद्धार नाही झालेला. पोहोनेने काशे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्खा. आता काही तुकोबार आहे अशा विषयीच हे वक्तव्य अशा प्रकारचं करतायत. तेव्हा जो स्वतः मुक्त झालेला नाही त्याने स्वतःला मुक्त. कीर्तन हे लोकाच्या मुक्तीचं साधन नाही सांगितलेलं संतांनी. वारकरी साधकांना कीर्तनाची साधना तुकोबारायांनी जी पुढे केलेली आहे ती तुम्ही कीर्तनाच्या द्वारा लोकाचा उद्धार करावा म्हणून नाही, स्वतःचा उद्धार करावा म्हणून आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप ब्रह्मभूत काया, होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. पण कोणाची काया होतसे कीर्तनी? ती साधना म्हणून जो करतोय त्याची. तेव्हा जोपर्यंत साधक अवस्था आहे, म्हणजे साधक अवस्था कशी जी, आता आम्ही तर महाराज झालो की, तर साधक तोपर्यंत, साधक म्हणजे बद्ध जोपर्यंत आहे,
आपण बद्ध, आता आपण महात्मे झालो, बद्ध नाही झालो, मुक्त झालो, हे कशावरून ओळखायचं? लय तारखा लागतात म्हणून नाही, कारण तारखा घेणारे फार अक्कलवान असतात, अशातला काही भाग नाही. आणि अलीकडे तर सप्तेन कीर्तन महाराज परमार्था करता केलीच जात नाहीत, जवळ जवळ काही सगळेच तसे असं नाही. तो एक सामाजिक उपक्रम झालेला आहे. त्या गाववाल्याने सप्ताह केला, आम्ही सप्ताह करायचा. त्या गाववाल्याने मोठे मोठे महाराज आणले, आपण त्याच्यापेक्षा मोठे आणायचे. मोठे म्हणजे सगळ्याला घेऊन जाणारे. वैकुंठाला म्हणतोय मी. आम्ही ह्यो महाराज आणला, आम्ही त्यो महाराज आणला, बस याच्यातच हुशारकी असते त्यांना. काही कोणाचं ऐकत नाही, ऐकलं तरी ते मनावर घेत नाही, मनावर आलं तरी त्याच्याप्रमाणे आचरण करायची कोणाची इच्छाच नसते मुळात. आणि म्हणून अलीकडे जो विनोदाचार्याचा भाव वाढलाय त्याचं कारणच हे, लोकांना कीर्तनात मनोरंजन करायचं असतं, हसायचं असतं. त्यांना काही घ्यायचं भेज नाही, काही नाही. एखाद्या कीर्तनकारांनी अभंग बी नाही घातला आणि त्यांनी जर 2 तास नुसतं हसवलं तर त्याच्या तारखा वाढलेल्या दिसतील तुम्हाला. तेव्हा प्रामाणिकपणे ज्याला आपलं कल्याण करायचंय, आपलं कल्याण व्हावं वाटतं म्हणून जो या भक्ती क्षेत्रामध्ये आलेला आहे, त्यांनी कीर्तन आपल्या उद्धाराकरता करावे, आपल्याकरता करावं. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी, तेव्हा उद्धरेद आत्मनात्मान. म्हणून दुर्जनाला सुधारण्याचा आपण नाही प्रयत्न करा. ती जबाबदारी देवावर आहे, संतावर आहे, त्याच्यावर आहे. आम्ही करतोय, तुला आमच्या बरोबर यायचं असेल तर ये बाबा, तुझ्याकरता आम्ही नाही थांबणार, तुझ्याकरता आम्ही थांबणार नाही. तुला यायचं असेल तर ये, नसलं यायचं तर बस. कोणी पाहायला आले असेल तर त्याला दाखवत चालावं, चालत असले तर चाल भावा, नाही राहायचं तर जाय. गंगा जशी समुद्राला मिळण्याकरता निघालेली असते, कोणाकरता येते? रुकत नाही. आला कोणी स्नान केलं तर त्याचं पाप घालवते, जवळ थांबलं तर त्याचा ताप घालवते. फेडी तर पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाया गंगे जैसे. तेव्हा दुर्जनाचा भला नव्हे अंग संग, दुर्जनाचा अंग संग भला नव्हे. बोलेला शे त्याग देश त्याचा. तो ज्या देशात राहतोय, राहिलेला आहे, त्या देशात सुद्धा साधकाने राहू नये. कारण तो जिथं ज्या जमिनीवर त्याचं वास्तव्य झालेलं आहे, त्याचे संस्कार त्या जमिनीवर पडलेले असतात. रामायणामध्ये प्रसंग आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण निघालेले आहेत. केवढं प्रेम आहे लक्ष्मणाचं प्रभू रामचंद्रावर आणि सीतामातेवर. नाहम जानामी ते रे श्लोक सगळ्यांना माहिती आहे. अगदी प्रभू रामचंद्राची आणि सीतामातेची सेवा करण्याकरता म्हणूनच जे निघालेले आणि सेवा केली. सीतामाता ही लक्ष्मणाला पुत्राप्रमाणे मानतायत. आणि महाराज ते जंगलातून जात असताना दोघांच्याही मनामध्ये विकल्प आलेला आहे. सीतामातेला वाटतंय की कैकेयीने वचनात घेऊन रामाला वनवास दिलेला आहे, आणि त्यांची अर्धांगिनी मी म्हणून मी त्यांच्या बरोबर आलेले. हा का आला असेल? काय उद्देश असेल? याच्या मनामध्ये काय असेल नेमकं? लक्ष्मणाच्या मनात आलेलं आहे, मूर्ख माणूस आहे मी. वनवास रामाला झालेला आहे, त्यांची अर्धांगिनी म्हणून सीतामाता आलेली आहे, मी का आलो असेल यांना यांच्या बरोबर? रात्रभर जागायचं, हे झोपल्यानंतर त्यांचं संरक्षण करायचं, आणि दिवसात चालायचं,
दुपारच्या वेळेला थांबले की यांनी वनात जायचं, सगळे कंदमुळं फळं गोळा करून आणायचे, यांच्या पुढं ठेवायचे, या दोघांनीच खायचे, त्याला कावी म्हणायचं नाही. तिकडं वाटायचं की त्यांना दिल्याशिवाय आपण कसं खायचे, यांना वाटायचं आता हा गेलेला आहे तर खाऊन आला असेल म्हणा, किंवा पुढे इंद्रजिताला मारायचं होतं म्हणून म्हणा, काय कशी संगती लावायची ती लावा, काय म्हणायचं नाही. पुन्हा चालले 14 वर्ष झोप नाही आणि 14 वर्ष आहार नाही, अशा प्रकारचं तपस्व्याच पेक्षाही कठीण तपश्चर्या लक्ष्मणाला करावं लागत. त्याला मी काय करत असन असं त्याच्या मनात आलेलं आहे. तेवढ्यात त्या जागेवरून चालताना पुढे गेले, एका ठिकाणी बसल्यावर दोघांना पश्चाताप झाला. आपल्या मनात असे वाईट विचार आलेच का असतील. दोघांनी प्रभूचे पाय धरलेले आहेत. प्रभू, सीतामाता म्हणतात माझ्या मनात पाप आलेले, मला प्रायश्चित्त सांगा. लक्ष्मणाने सांगितलं माझ्याही मनात असे वाईट विचार आलेले आहेत, मला प्रायश्चित्त सांगा. भगवान म्हणतात तुमच्या दोघांचाही तो दोष नाहीये, कारण ज्या जमिनीवरून आपण चाललो त्या ठिकाणी एक अत्यंत पापी राक्षसाचं वास्तव्य होतं आणि त्याच्या संस्काराने ती सगळी भूमी बहारलेली आहे. तिथं कुणीही गेला तरी त्याच्या मनामध्ये वाईट अशा प्रकारचे विचार आल्याशिवाय राहत. म्हणून दुर्जनाचा भला नव्हे, अंग संग बोलेला से त्याग देश त्याचा. तुका म्हणे किती सांगावे पृथक. तुकोबाराय म्हणतात मी आता वेगवेगळ्या प्रकाराने किती सांगू. हे दुर्जनाचं शरीर म्हणजे कुंभपाक नरक आहे. त्याकरता सज्जन माणसांनी, भगवत भक्तांनी, साधकांनी त्याच्यापासून स्वतःला टाळलं पाहिजे, दूर अशा प्रकारचं गेलं पाहिजे. पण दुर्जन हा शब्द वापरलाय. दुर्जनाची संगती चांगली नाही, पण दुर्जन म्हणजे नेमकं कोणते त्या अभंगात काही सांगितलेलंच नाही. दुर्जन कोणाला म्हणायचं, अशी काही दुर्जनाची एखादी जात नाही, दुर्जनाचा एखादा वर्ण नाही, दुर्जन नावाचा एखादा आश्रम नाही. 4च आश्रम आहे, ब्रह्मचारी, ग्रहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी. 5वा दुर्जन, असं काही आश्रम नाही, असं काही एखादा विशेष विभाग नाही की त्या विभागात जे जन्मलेले ते दुर्जन आहे. दुर्जन सगळ्या देशामध्ये, सगळ्या कालामध्ये, सगळ्या जातीमध्ये जन्मतात. बरं, पण मग जन्मलाय तर त्याच्या डोक्यावर असा बोर्ड बी नाही, अयम दुर्जन. हा कसा ओळखायचा दुर्जन? दुर्जनाचं लक्षण काय आहे? तुकोबारे तुम्ही दुर्जनाला टाळायचं सांगितलं आम्हाला, पण दुर्जन नेमकं कोणाला म्हणायचं? कोण आहे दुर्जन? काय लक्षण आहे दुर्जनाचं? हा प्रश्न आला तर पुढे 2-4 अभंगामध्ये तुकोबाऱ्यांनी दुर्जनाचे लक्षण सांगितलेले आहेत. अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, ओळखा जातीचा अंत्य जतो. वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण, श्रेष्ठाचे वचन न मनिजो. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न, तैसा तो दुर्जन सेवने. दुर्जनाचं एक लक्षण या अभंगात सांगतायत. कोण आहे दुर्जन? जो अतिवादी आहे. अतिवादी, अतिवादी, वादी, वाद म्हणजे बोलणं, सिद्धांत, त्याला काय म्हणतात? वाद. आपण नाही म्हणत का? अजातवाद, विवर्तवाद, आरंभवाद, परिणामवाद, स्वभाववाद, हे सगळे वाद जगताविषयीचे आहेत. कुणी स्वभाववाद मांडलेला आहे, कुणी आरंभवाद मांडलेला आहे, कुणी परिणामवाद मांडलेला आहे, कुणी विवर्तवाद मांडलेला आहे, तर काहींनी अजातवाद मांडलेला आहे. सगळे स्वरूप नाही सांगणार मी, फक्त वाद शब्दाकरता ते उदाहरण म्हणून दिलेलं आहे, नाही का? नास्तिक लोकांचा स्वभाववाद आहे, 4 वाकाचा स्वभाववाद आहे. बौद्धांचा शून्यवाद आहे, नैयायिकाचा आरंभवाद आहे, सांख्यांचा परिणामवाद आहे आणि वेदांताचा विवर्तवाद आणि अजातवाद. अशा प्रकारचे ते जगताविषयीचे वाद आहे. जीवाबद्दलही वाद आहे, आभासवाद आहे,
बिंब प्रतिबिंबवाद आहे, अवच्छेदवाद असे. तेव्हा वाद शब्दाचा अर्थ बोलणं असा आहे. आणि मग जो बोलणार आहे त्याला वादी म्हणतात. तक्रार मांडणाराला वादी अशा प्रकारचा म्हणतात. त्याच्या विरुद्ध जो असतो त्याला प्रतिवादी असं म्हटलं जातं. तर इथं अतिवादी शब्द आहे, म्हणजे वादी नाही, प्रतिवादी नाही, अतिवादी. अतिवादी या शब्दाचा अर्थ आहे मर्यादा सोडून बोल, प्रमाणरहित बोलणारा. अशा प्रकारचा जो अतिवादी आहे. आता तुकोबाराय ह्या सगळ्यावर चिडलेले आहेत आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अतिवादी आहे ना ते या काव्याचं नाहीच आहे. तुकाराम महाराज शब्द आहे, हा आपले नाही. अतिवादी नव्हे, शुद्ध या बीजाचा, शुद्ध बीजाचा नाहीये, संकरित आहे. ओळखा जातीचा अंत्यज येतो. अतिवादी असणं याच्यावरूनच त्याला ओळखायचं की ते काय आहे, अंत्यज आहे. अंत्यज म्हणजे मानवातला हा अगदी निकृष्ट दर्जाचा अधम आहे, अधम तो. पण अतिवादी म्हणजे नेमकं आम्हाला समजत नाही. तो कोबर आहे, सरळ स्पष्ट आम्हाला समजेल असं सांगा ना. मग ऐका, वेद, श्रुती, ग्रंथ ज्या प्रमाण नाही, ज्याला वेद प्रमाण नाही, मग तो कोणी असो, किती मोठा समाज सुधारक असो किंवा किती मोठा श्रीमंत असो, कुठल्याही अधिकारावरचा असो किंवा कोणी असो, अतिवादी आहे तो, ज्याला वेद प्रमाण नाही, श्रुती मान्य नाही, स्मृती मान्य नाही आणि साधू संतांचं वाङ्मय जो प्रमाण मानत नाही. हे देव न मानणाऱ्या लोकांना देव नाही असं का वाटतं? काय वस्तू आहे किंवा नाही हे कशाने सिद्ध असतं, सिद्ध होतं? हे प्रमाणाने सिद्ध होत असत. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तू सिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम, लक्षण आणि प्रमाणाने वस्तूची सिद्धी होते. आता ज्या वस्तू प्रत्यक्षानेच सिद्ध होतात त्याबद्दल बहुतेक कोणाचा वाद नसतोच. पण ज्या वस्तूला प्रत्यक्ष दाखवू शकत नाही, प्रत्यक्ष हे प्रमाण आहे, म्हणजे वस्तूची सिद्धी करणारी जी प्रमाण आहे त्यामध्ये प्रत्यक्ष हे पहिलं प्रमाण आहे, अनुमान हे दुसरं प्रमाण आहे आणि शब्द हे तिसरं प्रमाण आहे. मुख्य हे 3 प्रमाण मानलेले आहेत. जरी वेदांतामध्ये 6 प्रमाण मानले असले, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, तरी त्यामध्ये अर्थापत्ती प्रमाण अनुमान प्रमाणामध्ये अंतर्गत येतं, उपमान हे अनुमानातच येतं, अनुपलब्धी प्रत्यक्षात येते. तेव्हा मुख्य 3 प्रमाण आहेत ज्याला प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द असं म्हणतात. अनुभूती, युक्ती आणि श्रुती. श्रुती, अनुभूती आणि युक्ती किंवा प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द या 3 प्रमाणाने वस्तूची सिद्धी होत असते. बऱ्याच वस्तू प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होतात. प्रत्यक्ष प्रमाण याचा अर्थ आहे ज्ञानेंद्रिय. अक्ष म्हणजे इंद्रिय आणि अक्ष संबंधी जे ज्ञान असतं त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. त्याच्यात थोडासा घोटाळा आहे. प्रत्यक्ष ज्ञानालाही प्रत्यक्षच नाव आहे आणि त्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या साधनालाही प्रत्यक्षच नाव आहे. म्हणजे प्रमाणाचंही नाव प्रत्यक्षच आहे आणि प्रमेचंही नाव प्रत्यक्षच आहे. तर बऱ्याच वेळेला असा घोटाळा होतो त्याच्यामध्ये.
नाही का? तेव्हा प्रत्यक्ष प्रमाण वेगळं आणि प्रत्यक्ष प्रमा वेगळी. साधन, प्रत्यक्ष ज्ञानाचं जे साधन आहे त्याचं प्रत्यक्ष प्रमाणाचं नाव आहे, आणि प्रत्यक्ष प्रमाणाचं जे साध्य आहे त्याचं प्रत्यक्ष ज्ञान अशा प्रकारचं नाव आहे. तेव्हा आपल्याला वस्तू ज्या कळतात किंवा वस्तूची जी सिद्धी होते प्रत्यक्ष प्रमाणाने. आता हा हार आहे तर हे आपल्याला मान्य आहे, कारण ते कोणी दाखवलंय? प्रत्यक्षाने दाखवलेलं आहे. हार प्रत्यक्षाने. माईक आहे, स्टँड आहे, खाली व्यासपीठ आहे, गाथा आहे, घड्याळ आहे, माणूस बसलेला आहे. तर हे आपल्याला डोळ्यांनी दिसतं. डोळा हे अक्षय इंद्रिय आहे, आणि इंद्रियाने ज्ञान करून दिलं त्याला प्रत्यक्ष म्हणतात. प्रत्यक्षाने ज्याचं ज्ञान करून दिलं त्याच्याबद्दल बहुतेक काही विवाद नसतो. पण सगळ्यात जगातल्या वस्तूला प्रत्यक्ष दाखवू शकत नाही. सगळ्यात कमी ज्ञान करून देणारं जर प्रमाण कोणतं असेल तर प्रत्यक्ष आहे. व्यवहारात जबरदस्त ताकदवान आहे प्रत्यक्ष प्रमाण, पण संकोचित आहे, मर्यादित अशा प्रकारचे. महाराज हे प्रत्यक्ष प्रमाण त्या वस्तूचं ज्ञान करून देतं की जी वस्तू वर्तमान काळात आहे. भूतकाळातल्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान करून देतं का? नाही. भविष्य काळातल्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान करून देतं का? नाही. वर्तमान काळातल्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान करून देतं. वर्तमान काळातही वस्तू असली तरी प्रमा त्याच्या संबंधी असेल तर तिचं ज्ञान करून देतं. आता मुंबई समुद्राच्या काठावर आहे की नाही? आता तिथं लाटा किती मोठ्याला चालू आहे तुम्ही सांगू शकता का? वर्तमान काळात नाही का लाटा? वर्तमान काळात आहेत, पण त्याचंही प्रत्यक्ष ज्ञान करून नाही देऊ शकत, कारण त्या असंबंधी आहे. म्हणजे इंद्रियाच्या संबंधी त्या वस्तू पाहिजेत. बरंच त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष किती लंगड प्रमाण आहे हे मी तुम्हाला सांगतोय. इंद्रिय 5 आहेत, म्हणजेच 5 प्रत्यक्ष प्रमाण आहेत. श्रोत्रेंद्रिय, त्वगेंद्रिय, नेत्रेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय. ही 5 इंद्रिय आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान करून देतात. त्यामध्ये नेत्रेंद्रिय आणि त्वगेंद्रिय जर सोडलं तर श्रोत्रेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय ही इंद्रिय फक्त विषयाचं ज्ञान करून देतात, त्यांच्या आश्रयाचं सुद्धा ज्ञान करून देऊ शकत नाही. घाण सुटली हो, घाण सुटली याचं प्रत्यक्ष होतं घ्राणेंद्रियाने, पण ती घाण कशाची आहे हे घ्राणेंद्रियाला नाही कळत, म्हणजे त्याचंही ते ज्ञान नाही करून देऊ शकत. रसाचं ज्ञान जीभ करून देते, पण तो रस कोणत्या विषयाचा आहे त्याच्या आश्रयाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही. शब्दाचं ज्ञान कानाने होतं, पण शब्द बोलणारा कोण आहे याचं प्रत्यक्ष कानाने नाही होत. एक पुन्हा नेत्रेंद्रिय आणि श्रवणेंद्रिय सोडलं तर बाकीची इंद्रिये ती ज्ञान करून देत असले तरी जिथं वस्तू आहे तिथं जाऊन नाही ज्ञान करून देत. त्याला घेऊन या म्हणतात ऑफिसमध्ये. ताटात भाजी आहे, बस भाजीत बीट कसं आहे एवढं सांगावं. ते म्हटले ते सांगायचं म्हणजे आम्हाला ते जिभेला विचारावं लागेल. जिभेला बाई पाय ना, पाय नाही त्याला इकडं आण, म्हणजे त्या हातावर घेऊन जिभेवर टाकावं लागतं, तेव्हा ईशाने मग प्रमाणपत्र देते. घ्राणेंद्रियाचं तसंच आहे, श्रोत्रेंद्रियाचंही तसंच आहे. म्हणजे ही इंद्रिय एकतर वर्तमान काळातल्या वस्तूचं प्रत्यक्ष करून देतात, पुन्हा त्यांच्या संबंधी असणाऱ्या वस्तूचं काय देतात
प्रत्यक्ष करून देतात. आणि मग जगात जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वर्तमान काळात नाहीत आणि त्या व्यक्तीच्या संबंधित नाहीतच नाहीत. फार जग मोठं आहे महाराज. मन सुद्धा ज्याचं काय करू शकत नाही, चिंतन करू शकत नाही, त्याला गवसणी घालू शकत नाही, एवढं जग मोठं आहे. त्या सगळ्या वस्तूचं ज्ञान कुठे या प्रत्यक्षाने होणार आहे. म्हणून प्रत्यक्ष अत्यंत संकोचित आहे. त्याही मध्ये परमार्थ मार्गातल्या लोकांच्या दृष्टीनं या प्रत्यक्षाचा काही उपयोगच होत नाही. परमार्थामध्ये दोन घटक महत्वाचे आहेत. पुण्य महत्वाचं आहे आणि देव महत्वाचं आहे. पुण्य साधन आहे आणि देव साध्य आहे. पुण्याच्या साधनाने देवाची प्राप्ती करून घ्यायची असते. पुण्य ज्याच्याकडे नाही तो देवापर्यंत नाही जाऊ शकत. म्हणून अर्जुनाने म्हटलेलं आहे, जर आम्ही पुण्याचा आमचा ओलावा नष्ट केला तर तो हातात आलेला काय होशील, दूर होशील. सांगा होईल. जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल नाही ना ती होईल. पुण्याचा ओलावा नाशिजेल. देवा, जर आम्ही गोत्रजाचा वध केला आणि हे दोष आम्हाला लागले तर आमच्या हातात आलेला तू काय होशील, निघून जाशील. नाही सांगता आली, काय करता आता. माझ्या पण लक्षात येणं गेली, माझ्या पाठ आहे ना. जरी मला हाती जरी ती दुसरी ओवी आहे. जरी पुण्याचा ओलावा नाशिल. ठीक आहे, नंतर पाहू. तर पुण्याने देवाची प्राप्ती होते. महाराज, ज्याने देवाची प्राप्ती होते ते पुण्य बी दिसत नाही, ज्या देवाची प्राप्ती होत ते देव दिसत नाही. म्हणजे देव ही इंद्रियाचा विषय नाही आणि पुण्य ही इंद्रियाचा विषय नाही. असं काहीच नाही ना. हरिपाठ म्हणला का कलर बदलला, सप्ता केला का उंची वाढली. म्हणजे असं कुठलंच प्रत्यक्ष नाही आहे त्या पुण्याला. स्वरूपाने ते प्रत्यक्ष होत नाही, कार्याने नंतर होत, ते लगेच नाही होत. आणि देव ही इंद्रियाचा विषय नाही. जे इंद्रियातीत स्वभाव आहे ते बोलीची जरी भावे. मग या पुण्याला आणि देवाला हे मानण्याकरता, यांच्या अस्तित्वाला जाणण्याकरता प्रमाण काय आहे, त्याला प्रमाण आहे शब्द आणि शब्दामध्ये वेद आणि वेदानुसारी ग्रंथ. पुण्य आहे नाही हे म्हणायला काय प्रमाण आहे, वेद शब्द प्रमाण आहे, म्हणजेच वेद प्रमाण आहे. आणि देवाच्या अस्तित्वालाही वेदच, शास्त्र योनित्वात वेद. आणि हा वेदच हा काय करत नाही, मानत नाही. दुर्जनाचं पहिलं लक्षण आहे. वेद श्रुती ग्रंथ नाही ज्या प्रमाण. तुम्ही काय केलं असेल आम्हाला नाही माहिती, पण जर तुम्ही वेद मानत नसाल तर, वेद मानत नाही म्हणजे पुण्य मानत नाही, वेद मानत नाही म्हणजे पुनर्जन्म मानत नाही, वेद मानत नाही म्हणजे देव अशा प्रकारचं मानत नाही. आणि हे ज्याला मान्य नाही तो काय आहे, दुर्जन आहे, दुर्जन. वेद श्रुती ग्रंथ नाही ज्या प्रमाण. श्रेष्ठाचे वचन, श्रेष्ठाचं वचनही मानत नसेल तर तो शुद्ध बीजाचा नाही. तो का म्हणे, मद्यपानाचे मिष्टान्न तैसा तो दुर्जन. तर तो सज्जना करता त्याज्य आहे. कशाप्रमाणे, जसं एखादा दारोड्या माणसानं घातलेली पंगत वारकऱ्याने खाऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही नाही म्हणत. महाराज, वारकरी लोक याचा विचारच करत नाही, फक्त पंगत काय आहे एवढं विचारित. चांगली लक्षणं नाहीये. हसण्याकरता नाही तो मला सांगत.
तुम्ही जर देवाच्या प्राप्ती करता या मार्गात आला असाल, आपल्याला जर देव हवा असेल, देवाच्या जवळ जावं असं प्रामाणिकपणे वाटत असेल, तर या गोष्टीला टाळून नाही चालत. तुकोबाराय म्हणतात मद्यपानाचे मिष्टान्न. मद्यपान करणाऱ्या घरी जरी मिष्टान्न असलं तरी ते जसं त्याज्य आहे, तसा हा दुर्जन जो वेद श्रुती ग्रंथ प्रमाण मानत नाही, संतांचं वचन प्रमाण मानत नाही, तो कोणी असला तरी त्याज्य आहे. तो त्याज्य तैसा तो दुर्जन शिव नये, त्याचा स्पर्श सुद्धा करू नये. आणखीन कोण आहे दुर्जन? दुर्जनाची लक्षणं आहेत या अभंगामध्ये. शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, ज्याचा शब्दाधीर नाही आणि बुद्धी स्थिर नाही, जो शब्दावर स्थिर राहत नाही. सकाळी बोललेला दुपारी विसरून राहतो, असं म्हणलो होतो का मी? म्हणजे आपल्यालाच विचारतो, मी सकाळी असं म्हणलो तुम्हाला? म्हणलो असं, मग जाऊ द्या. जो शब्दावर राहतच नाही. महाराज आपल्याकडे आदर्श घराणे होऊन गेले, ते असं प्राण जाई परिवचन न जाई. प्राण गेलं तरी चालेल, पण शब्दाला जे बदलणार नाही. म्हणजे दशरथाने प्राण दिला. दशरथाला हे माहित होतं की रामाच्या वियोगामध्ये आपण जगू शकत नाही, पण शब्द दिलेला होता. शब्द दिलेला होता. 2 वर दिलेले होते कैकेयीला, म्हणून बोलत असताना फार विचार करून बोलावं लागत. लय आगळ पगळ बोलायची सवय आहे आपल्याला, लयच आगळ पगळ बोलतो. म्हणजे त्या लग्नात कोणी एखाद्याने बोलवलं, उगं एवढं एवढं फटकर टाकलेलं राहतं खांद्यावर, सत्कार केला, ते काय टोपी आहे काय ते आणि बाबा आता आशीर्वाद देईल तो, एवढा आगळ पगळ आशीर्वाद. थोडा विचार तरी करायला पाहिजे की एवढा आशीर्वाद देणे इतकं भांडवल आहे का आपल्याकडं? नुसतं सकाळी आंघोळ करताना हरिपाठ म्हणतो, 3 टाइम कचकून त्याच्यावरच खातोय, तर ते त्याच्यातलंच किती काही कर्ज आपल्यावर राहत असेल ना. आशीर्वाद कुठल्या आधारावर आपण देतोय? लय आगळ पगळ बोलायची सोय बोलू नये महाराज. शब्द हा बहुसार, उपकाराची राशी. शब्द हे शस्त्र आहे. शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट अवसा. तेव्हा आणि मग ते त्याप्रमाणे वागणं होत नाही, शब्दावर राहतच नाही. लोक सुद्धा म्हणतात तो म्हणलं का, काय खरं नाही त्याचं. बऱ्याच माणसाचं असं आहे, केल्यानंतर खरं. त्यांनी प्रत्यक्ष अशा प्रकारचं तसं वागला का मग त्यांनी ते दिलं समजायचं, त्याच्या बोलण्याचा काही संबंधच नाही. बोललो होतो म्हणून बोलावंच लागत म्हणून. शब्दाधीर नाही, बुद्धी त्याची काय नसते, स्थिर नसते. आता हे करेल तर थोड्या वेळाने काय करेल काय सांगता येत नाही. अशा प्रकारचा अतिचंचल आहे. तुकोबाराय म्हणतात त्याचे न व्हावे दर्शन. अशा प्रकारचा जो आहे दुर्जन आहे तो, त्याचं दर्शन सुद्धा होऊ नये. कारण तुकाराम महाराजांना तर असत्याची भलती चीड आहे आणि याच्याकडे सत्याचा संबंधच नाही राहत. त्याच्यामुळे तुकोबाराय म्हणतात असा मनुष्य डोळ्याने सुद्धा दिसू नये. त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. खळाची पंगती नको, त्याचं जेवण सुद्धा नको. अजून कोण आहे दुर्जन? संताशी जो निंदी, अधम लोभासाठी वंदी. जो संताशी निंदी, संतांची निंदा करतो. तसं कोणाची निंदा करणं पापच आहे. निंदा हा कारखानाच आहे. कशाचा? पापाचा. व्याली निंदा दुरिते. निंदा दुरिते व्याली. निंदा ही पापाला प्रसवते, म्हणून कोणाचीच निंदा करू नये. पण त्यातली त्यात पुन्हा संतांची निंदा, मग तो
विना थांबा गाडीनं जातो. काही गाड्या प्रत्येक स्टॉप घेत जातात, काही गाड्याला असे ठराविकच स्टॉप असतात. एक्सप्रेस गाडी असली तर ठराविक मोठे मोठे स्टॉप घेते. काही गाड्या एकच थांबते, एकदा एकाच ठिकाणी थांबतात. तर काही गाड्या विना थांबा. तसं संतांची निंदा म्हणजे विना थांबा गाडीत केलेला प्रवास आहे नरकाचा. अनिक एक कोड नरका जाव याची चाड. मी आज याच्याकरता तुमचं सहकार्य घेतलं नाही की मला अभंग जास्त ओळखायचे, तरी संत निंदा गोड करी. असं संताची जर निंदा करत असेल तर तोही दुर्जन अशा प्रकारचा आहे. आणि हा संतांची निंदा करतो आणि थोडंफार कुठं काही मिळत असलं तर आधमाला नमस्कार करतो. संताशी जो निंदी, देव ज्यांना वंदन करतात त्यांची हा काय करतो, निंदा करतो. आणि उग 4-2 रुपये कोणी देत असलं की त्याला वंदन करतो. अधम लोभासाठी वंदी असा असेल तो दुर्जन आहे. तो काय म्हणे, पोटी भाव अनिक जया ओठी. अजून एक दुर्जनाचं लक्षण बघायचंय, हे आपल्यात आहेत का, आणि असले तर हे काढून टाकायचे. असे ज्याच्याकडे असतील त्याच्यापासून दूर राहायचंय. तर पोटी भाव अनेक आणि ओठी शब्द अनेक. मनात एक असतं, असं बोलण्यातून बोलायला लागलं तर असं वाटतं की किती प्रेम आहे बुवा आपल्यावर, आणि मनामध्ये असं असतं तुझा काटा कवा काढेल. मनस्येकम वचस्येकम. मनात एक आणि वाणीत एक, हे दुर्जनाचं लक्षण आहे. जे मनात आहे ते वाणीत आहे, आणि जे वाणीत आहे ते कृतीत आहे. हे सज्जनाचं अशा प्रकारचं लक्षण आहे. चोरे चोरा ते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईला पुले तिच्या ऐसे. तुका म्हणे भीतो पुढील या दत्ता, म्हणून चिंता उपजली. पण तुकाराम महाराज एवढं का बरं दुर्जनाला घाबरता, का दुर्जनाची संगती करू नये? तुकोबाराय म्हणतात तुमच्याकरता नाही हा प्रश्न, हा सज्जनाचा प्रश्न आहे. चोराचा उपदेश ऐकण्याकरता बाकीच्यांनी जाऊ नये, चोरांनी जायला काय हरकत आहे? आता चोराच्या उपदेशात काय असतं? बाद समानाधिकरण कशाला म्हणतात, आणि मुख्य समानाधिकरण हा विषय असतो का चोराचा. चोरी कशी करायची, चोरी करायला जात असताना काय काय साधनं बरोबर घ्यायची, तर ते स्थिती कशी असली पाहिजे असं त्याला असलेले अनुभव वगैरे तो त्याच्यात सांगेल. चोरे चोराते, चोराने चोराला उपदेश करावा, त्याचा जो अभ्यास असतो तो. तसंच शिंदळीच्या मागे जर दुसरी एखादी बाई गेली तर तिचंही तिच्यासारखं होईल, तसं आपलं होऊ नये. कारण दुर्जन आहे त्याला नरकाची प्राप्ती होते. त्याच्या संगतीत आपण राहिलो तर आपल्यालाही नरकाला जावं लागेल. अशा पुढच्या परिणामाला मी घाबरतोय. तो का म्हणे भीतो पुढील या दत्ता, म्हणून चिंता उपजली. म्हणून अशा प्रकारची चिंता आहे. समय कळत नाही त्याही माणसाच्या संगतीत राहू नये, तोही एक प्रकारचा दुर्जनच आहे असं तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांना कुठंतरी दिसलं, काय दिसलं, मांडव वगैरे दिलेलं आहे, लग्न आहे, सगळी वराडी मंडळी मंडपात येऊन बसलेली आहेत. मुहूर्त वेळ झालेला आहे पण अजून वधूवर काही मंडपात आलेले नाही. लोक वाट पाहत आहेत, टाइम व्हायला लागलेला आहे. ते लग्न लावणारे देवबाप्पा ते पुन्हा पुन्हा सांगतायत की वधूला घेऊन या, वराला घेऊन या, वधूला वर घेऊन या, वराला घेऊन, तरी काही ते आलेले नव्हते. आणि म्हणून त्यांनी त्या घरचा म्हातारा माणूस आजोबा, घरच्यांनी त्याला महाराज कोंडून ठेवलेलं होतं. पण मग लग्नात कुठे आहेत बाबा, कुठे आहेत बाबा, कुठे आहेत? आता वधू वराला म्हाताऱ्या माणसाचे आशीर्वाद कशा करता असतात मला नाही माहिती, जाऊ दे. पण मानलं जातं त्यावेळेला. ते खूपच आग्रह केल्यामुळं मग घरच्यांनी कडी उघडली, म्हातारं ते आणलं बा. ते अजून मांडवात बी नाही घुसलं, मांडवाच्या दारातच होतं. मांडवाच्या
दारा पुढे आणला म्हातारा. म्हाताऱ्याला पुढं आणलं, त्याच्या हातात माईक दिला, आशीर्वाद द्या. ते म्हणे आशीर्वाद कोणाला देऊ, अजून इथं बहुल्यावर आलेलेच नाही. आणि मग त्यांनी फरमानच सोडलं, म्हणे नवऱ्याना रांड जाळा नवऱ्याचे तोंड. ए अरे त्या रांडाला घेऊन या ना. आता बरंच लग्नामध्ये वधूवर मुख्य असतात, म्हणून त्या वराला नुसता वर नाही म्हणत, नवर देव म्हणतात. तो देव असतो त्यावेळेला. त्यामुळं मारुतीच्या मंदिरातही त्यानं बूट काढला नाही तर त्याला कुणी काही म्हणत नाही, बूट घालूनच तो पाया पडतो. कारण लग्नामध्ये तोच मुख्य देव असतो. कोण कुठं कोण मुख्य आहे, कुठं कोण मुख्य आहे, पण लग्नामध्ये वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य, एर उपकरणे सोनियाची परी नीच. आणि तिथं त्याला हा तिथं नवरीला म्हणजे सौभाग्यकांक्षीने, जिला सौभाग्यवती व्हायचंय, तिला आशीर्वाद देण्याकरता हे म्हातारं तिथं आणले. आणि ते काय म्हणते, रांड. ते रांड आणा ना. आता आपल्याकडे रांड हा शब्द आहे, तो जिचा पती वारलेला आहे त्या बाईला अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि हा सौभाग्यकांक्षीने तिला तिच्याकरता असा शब्द प्रयोग करतोय. आणि त्या भाडव्याचं तोंड जाळा ना, जाळा नवऱ्याचे तोंड तुकोबारे म्हणतात, समय न कळे. मस्त म्हातार आहे, काय करायचं. ज्याला समय कळत नाही त्याचा काय उपयोग आहे या ठिकाणी. हे म्हातारं नाही, हे खरंय खर. याला उचला तिथून आणि कुठंतरी नेऊन आदळा. तो काय म्हणे, करा येथून या दूर करा. अजून दुर्जन कोण कोण आहे त्याचं चिंतन. दोन अभंग राहिलेत. काही नित्य नियमावेन अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाये तो वृषभ. तर मनुष्याकरता आध्यात्मिक उन्नती उत्कर्ष त्यांनी स्वतःचा करण्याकरता दररोज कुठला ना कुठला त्यांनी आत्मोन्नती करता साधनाचा नियम करायला पाहिजे, करायलाच पाहिजे प्रत्येकाने नियम. मग तो स्नानाचा असेल, गीता वाचनाचा असेल, विष्णू सहस्रनामाचा असेल, हरिपाठाचा असेल, ज्ञानेश्वरी पारायणाचा असेल, गाथ्याच्या चिंतनाचा असेल. पण आत्मोद्धारा करता त्यांनी नियमाने दररोज काही ना काही वेळ द्यायला पाहिजे. असं जर कोणी करत नसेल आणि अन्न खात असेल, काही नित्य नियमाविण अन्न खाय. तुकोबाराय म्हण, माणूस नाही तो, कुत्रा आहे कुत्रा, श्वान आहे श्वान. वाया मनुष्य पण, त्याला मनुष्यपणा विनाकारण अशा प्रकारचा प्राप्त झालेला आहे. संसाराचं ओझ वाहणारा तो बैल आहे, बैल. भार वाहे तो वृषभ. पूर्वी बैलावर गोण्या वगैरे घेऊन जात होते. त्याचा होय भूमी भार नेणे जातीचा आचार, झाला दावेदार भोगवे अघोर पितरासी. या माणसाचा जमिनीला भार होतो, ओझ होतो. कोणाचं? जो जातीचा आचार नेणे, आपल्या धर्माप्रमाणे वागत नाही. आणि ज्या कुळात जन्माला आलेला आहे, ज्या जातीत जन्माला आलेला आहे, त्यांचाच तो शत्रू होतो. पितरांना अघोर नरकाचं दुःख भोगायला लावतो. कारण पितर, पुत्र का म्हणतात मुलाला, तर पू नावाच्या नरकातून तो वडिलांचा उद्धार करतो, म्हणून त्याला पुत्र म्हणतात. आपण पितराच्या निमित्ताने जी कर्म करायला शास्त्राने सांगितलेले आहेत, वैश्वदेव, अक्षय तृतीयेला पितराच्या नावाने पितर जीव घालतात, पितृपक्षामध्ये घातला जातो. दयेला पिंडदान केलं जातं. अशा प्रकारचं जो कर्म करत नाही, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, गळेची ना गर्भ नव्हेची का वांज. अशा प्रकारच्या तो पितरांचा शत्रू होतो.
आणि त्यांना नरकात घालवतो आपल्या आचरणाने. अखंड अशुभवाणी, खरे न बोले स्वप्नी, पापी तया होनी नाही अनेक दुसरा. याची वाणी अखंड अशा प्रकारची अशुभ शब्द बोलते. शुभ भगवंताचं नाम आहे, कधीच तोंडाला येत नाही महाराज. नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. अखंड अशुभवाणी, खरं स्वप्नात सुद्धा बोलत नाही, जागृती तर नाहीच नाही. तुकोबाराय म्हणतात त्याच्यापेक्षा जास्त दुसरा जगात कोणीच पापी नाही. परंतु खोटं बोलणं हे सगळ्यात मोठं पाप आहे, सत्य बोलणं हे सगळ्यात मोठं तप आहे. म्हणून किमान वारकऱ्यांनी तरी हा नियम करावा, खोटं बोलायचं नाही, खरं बोलण्याचा. पोटपोशी एकला, भूती दया नाही ज्याला, पाठीलागे आल्या अतिताचे द्वारेशी. एकटा आपल्याकडे जी ऐश्वर्य, जी संपत्ती आहे, त्या संपत्तीचा एकट्या करता उपभोग घेतो. यो भुंगते स्तेन एव सहा, भूती नाही दया ज्याला. प्राणी मात्राविषयीची ज्याला दया नाही. अतिथ एखादा जर आला तर असं कुत्र्यासारखा धावतो त्याच्या अंगावर. काही संतांचे पूजन, नघडे तीर्थाचे भ्रमण, यमाचा अंध नशीन थोर पाहावेल. कधी साधू संतांची सेवा नाही, पूजा नाही, अतिथीला अन्न नाही, कुठल्या तीर्थाला जात नाही, कुठं दानधर्म करत नाही. अशा प्रकारची ही अवलाद म्हणजे यमाला दिलेलं अंधन आहे. तुकोबाराय म्हणतात फार त्याला दुःख भोगावं लागेल, थोरशीनं पावेल. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरोनी गेली म्हणती मी माझे. अशा प्रकारची जी माणसं आहेत त्यांनी मनुष्यपणाची हानी केलेली, भगवंताला विसरले आणि आयुष्यभर नुसतं मी माझं हेच करत राहिले, दुर्जन आहेत. आणि शेवटचा अभंग आहे, कन्या गो करी कथेचा विकरा, चांडाळ तो खरा तया नावे. कन्या जो मुलगी विकतो, मुलीचे, पूर्वी महाराज मुलीचे हुंडे घेतले जायचे, आता पोरं ऐकतातच, प्रश्नच नाही. हरामखोर आहे जे पोराचा हुंडा घेतात, त्याने घेतलेला आहे ते घेऊ नये महाराज. मुलीच्या बापाने त्याच्या इच्छेनं मुलीला सालंकृत करून यांना अर्पण करावे हा भाग वेगळा, याने अपेक्षा करून. तो म्हणतो पोराला इतकं शिकवलंय, म्हणजे दुसऱ्याला वर बढण्याकरताच शिकवलंय तो, आहे ना पोराला. आपल्या प्रारब्धावर, आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेवावा, लोकांकडून अपेक्षा अशा प्रकारची करू नये. तेव्हा कन्येचा पैसा घेणारा, गाय विकणारा आणि कथा विकणारा, चांडाळ, हे तिघही काय आहेत? चांडाळ आहेत. महाराज कीर्तन करायला आणलं गो तुकाराम महाराजांनी, कायच करावं तुकाराम महाराजांना. आपल्या जातीची माणसं आहे वा, त्यांना तरी बाजूला ठेवा. काय तुकाराम महाराजाला काय मागं पुढं पेतच नाहीये. तुकोबाराय म्हणतात कन्या, गो आणि कथा यांची विक्री करणारा हा चांडाळ आहे. चांडाळ, कुत्र्याचं मांस खाणाऱ्याला चांडाळ म्हणतात. म्हणजे कुत्र्याचं मांस खाण्या इतकं या तीन गोष्टीचा विक्रय करणं हे पापकारक अशा प्रकारचं. गुणावगुण हे दोन्ही प्रमाण यातिशी कारण नाही देवा. तुकोबाराय म्हणतात देवाला जात कोणती याचं काहीच कारण नाही. अलीकडे जातीला फारच महत्व दिलेलं, म्हणजे जातीचा आचार नाही कोणी करीत, पण जातीचा अहंकार लय वाढलाय. आचार नाही वाढला, काय वाढला? अहंकार. राजकारणी लोकांनी एवढं विष पेरलंय आणि आता ते विष धर्मकारणात, भक्तीत सुद्धा घुसलंय महाराज.